शुभ दुपारी टू फॅमिली. आता मिठूची मम्मा आणि स्वीटीची मम्मा कामाला चालली आहे ना. मिठू जाऊ मी. स्वीटू टाटा बाबू. 2 दिवस गावाला जायचं आहे. आता काय माहिती जायला भेटतंय की नाही. खरंच आई वडील पण कसे असतात ना. आई वडील असू दे किंवा समाज असू दे, मुलांचं लग्न जुळत नाही म्हणून आपणच मुलांना सांगतो आणि आपल्या समाजातल्या पण मुलांना सांगतात की बाबा अरे प्रेम करून लग्न कर, असं सांगितलं जातं मुलांना. आणि त्या मुलांनी प्रेम केलं, त्याचं कोणावर प्रेम जडलं, मग तो समाज आपल्या मुलाबाळांना नावं ठेवू लागतो. मग याच्यात चूक कोणाची, मुलाबाळांची की आई वडिलांची की आपल्या समाजाची. कित्येक मुले पाहून सुद्धा, तेवढं सर्व असून सुद्धा मुली सुद्धा मिळत नाहीत है ना बाबू. तुला बरं झालं मुलीने भेटली म्हणून. बघा आता ज्या मुलाचं कोणावरती जीव जडला, मग आपण आता काय करायचं हा विचार पडतो. हा माझा मिठू आहे. आता माझ्या मिठूला पण पोगी बघायची आहे. पोगी बघायची तुला नको रे बाबा. बघा आम्ही असं, आमची अपेक्षा काहीच नाही की मुलीकडून हे पाहिजे मुलीकडून ते पाहिजे, की आम्ही सुद्धा गरीब घराची आहोत म्हणून आम्हाला हे गरिबीची जाण आहे. आपल्याला सुद्धा गरिबीची जाण असते, त्याच्यामुळे आमची अपेक्षा अशी मुलीकडून काहीच नाही. आम्ही उलट आमच्या मुलांना ओरडतो, पण आम्ही मुलींकडून कुठचीच अपेक्षा करत नाही. पण आजकालचा समाज असा झाला आहे की कित्येक आता 27-28 वर्षाची मुलं झाली तरीसुद्धा अजूनपर्यंत मुली मिळत नाही. आपल्या समाजात मुली असून सुद्धा भेटत नाही. आणि पहिल्यातल्या काळी 17 ते 18 वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न उरकत असत. आणि आता 25 ते 30 वर्षाची मुलगी झाली तरी पण तिचं लग्न होत नाही. जाऊ दे, मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहते, ते पण चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येक मुलींना तो अधिकारच आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा है ना मिठू. नाहीतर कुणी विचारलं नाही, ती मुलगी स्वतःचं तरी अस्तित्व घडवू शकते. बरोबर ना. थोडीशी माहिती दिली आहे. आवडली तर प्लीज भावांनो लाईक फॉलो सबस्क्राईब करा. आमच्या मिठूसाठी एक लाईक. मिठू आहे मिठू. स्टँडी लावून मोबाईलला हे लावलंय म्हणून आता आम्ही आज चांगलं बोलू शकतोय है ना बाबू. मिठू घाबरतो पण है ना. मिठू घाबरतोय माझा. आणि हा मम्माच्या